सुमन, आज तुझं लग्न पार पडेल आणि तू परकी होशील. ही रीतच आहे ग, या जगाची रीतच आहे. पण आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तू आता तुझ्या सासरी जाणार आहेस, तिकडचीच होशील. तुझे सासू सासरे म्हणजे तुझे आई वडील आणि तुझा नवरा म्हणजे तुझं सर्वस्व असेल का? तुझ्या संसारासाठी तुला खूप झिजावं लागेल, तुला खूप त्याग करावा लागेल. तेव्हा कुठं तुझा सुखी संसार होईल. सासरच्या माणसांना खूप प्रेम लाव, त्यांना एकरूप कर, म्हणजे कधी तू त्या घराची होशील तुझं तुलाही कळणार नाही. आणि त्यांच्या घरात जे कोणी येतील त्या सर्वांचा आदर कर बाळा. काही वेळेला तुला माघार घ्यावी लागेल, काही वेळेला तुला अपमानही सहन करावा लागेल, पण एकदम बोलून कुणाचं मन दुखवू नकोस. हेच तर मला तुला सांगायचंय बाळा. कारण तुझं गाऱ्हाणं घेऊन जर कोणी माहेरी आलं तर ते माझ्यासाठी कमीपणा असेल बाळा. हिच्या आईने हिला काही संस्कार केलेत का नाही, हिला काही शिकवलं का नाही, हे बोलणं बसलं. तुझा संसार कसा निभवायचा हे सर्वस्व तुझ्या हातात आहे. कारण एकदा का उंबरठा ओलांडून बाई बाहेर पडली की तिचं सारं आयुष्य बदलून जातं बघ. तू सुखी राहा, सर्वांना सांभाळून घे, सर्वांचं प्रेम आत्मसात कर, कुणाला उलट बोलू नको, कुणाला दुखवू नको. जशी तू इथं माझ्या घरी होतीस ना, तशी तिथे छान गुण्या गोविंदाने लहान बाळा, गुण्या